गाईज आज आपण डिस्कस करतोय कोऑर्डिनेशन. हा प्रचंड महत्त्वाचा टॉपिक आहे है ना. MST CET-मध्ये, JEE-मध्ये आणि नीटमध्ये. JEE-मध्ये तर इतके प्रश्न असतात कोऑर्डिनेशनचे, बघितल्या सॉल्व होतात. फक्त लेक्चर करायचं आहे, बरोबर ना. आणि फक्त इकडे बघत राहायचं है ना. आणि CET-मध्ये तर डायरेक्टली प्रश्न सॉल्व होतात, कारण CET-मध्ये लेवल हे कमीच असतं है ना. नीटमध्ये क्वेश्चन हे बरेचसे असतात, जवळपास 4 क्वेश्चन्स हे नीटमध्ये कोऑर्डिनेशनमधून येतात. आणि प्युअर कोर इग्नोरिंगचा सेशन आहे. प्रत्येक लाईनला महत्त्व आहे, प्रत्येक छोटी लाईनला देखील महत्त्व आहे. फक्त अंडरस्टँड करायचं आहे. तुम्हाला बेस काय लागणार आहे ह्याच्यामध्ये? तुम्हाला बेस लागणार आहे. कोणता बेस लागणार आहे तुम्हाला? तुम्हाला बेस लागणार आहे ह्याचा कोणता? डी आणि ए ब्लॉक जो आहे ना, डी आणि ए ब्लॉक मधला थोडासा बेस लागेल ह्याच्यासाठी. क्लिअर आहे गाईज? हां, तर टॉपिक चालू करतो गाईज. टॉपिकचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड और केमिस्ट्री म्हणूयात. कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मोठा श्वास घ्या आणि इकडे लक्ष द्या. कोऑर्डिनेशन कंपाऊंड है ना गाईज, लक्षात येते? आता ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये 2 लोक असतात महत्वाचे. There are the 2 fellows are present in the coordination compound. One is called as a central metal atom, M. Another one is called as a L. कोण असतात? 2 लोक असतात आदित्य. याच्यामध्ये एक असतो मेटल, M म्हणजे मेटल, L म्हणजे लिगॅंड. M म्हणजे काय असतो? M म्हणजे सेंट्रल मेटल म्हणा, सेंट्रल मेटल आयटम. आणि L म्हणजे काय? लिगॅंड. L म्हणजे काय? लिगॅंड. आता दोघांची काय म्हणजे दोघांमध्ये क्रायटेरिया का असला पाहिजे है ना? कंपाऊंड बनण्यासाठी दोघांमध्ये क्वालिफिकेशन का असलं पाहिजे? मेटल कसा असला पाहिजे तरच हा तो कंपाऊंड बनवेल. लिगॅंड कसा असला पाहिजे तरच तो कंपाऊंड बनवेल. लक्षात घ्या. ऍक्च्युली हा बॉन्ड कसा बनतो रे? असा बनतो. हा लिगॅंड जो आहे ना गाईज, लिगॅंड जवळ काय असतात? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. काय असतात? लिगॅंड जवळ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. लोन पेअर म्हणजे काम न करणारे इलेक्ट्रॉन, रिकामे इलेक्ट्रॉन, लेझी इलेक्ट्रॉन असतात, बरोबर ना. हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, 2 टिकले असतात है ना. एका बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात रे? एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. एक जर बॉन्ड बनवायचा असेल आपल्याला तर काय पाहिजे? 2 इलेक्ट्रॉनची गरज असते, बरोबर ना. आता याच्यामध्ये बघा, हा काय होतो? हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ना, मेटलला देतो गाईस. काय होलं? L काय झाला? मेटलला बॉन्ड, मेटलला लोन पेअर जो लिगॅंड आहे ना तो गुणाला दिला, मेटलला दिला. आणि ह्यांच्यामध्ये काय तयार झाला? एक बॉन्ड तयार झाला गाईस. तो बॉन्ड कसा असतो बघा, लक्षात घ्या. M आणि L मध्ये एक बॉन्ड तयार झाला. तो बॉन्ड हा कसं दाखवतात? सिंगल हेडेड ॲरोनी दाखवतात. कशाने दाखवतात? सिंगल हेडेड ॲरोनी दाखवतात. त्या सिंगल हेडेड ॲरोला काय म्हणतात? कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणतात गाईस. ह्या सिंगल हेडेड ॲरोला काय म्हणतात? कोऑर्डिनेशन बॉन्ड. कोऑर्डिनेशन बॉन्ड. और ह्याचं दुसरं नाव काय रे? ह्याचं दुसरं नाव आहे डेटिव्ह बॉन्ड. कोणतं नाव आहे शेख? पहिलं नाव काय आहे? कोऑर्डिनेशन बॉन्ड आणि दुसरं आहे डेटिव्ह बॉन्ड. कोणतं बॉन्ड आहे? डेटिव्ह. लक्षात ठेवायचं बघा, डेटिव्ह बॉन्ड विसरत नाही पोरांना. डेट करायचं है ना, डेटिव्ह बॉन्ड लक्षात राहतं. आजकालचं माहोलच तसं आहे, ठीक आहे ना. डेटिव्ह बॉन्ड. डेटिव्ह म्हणजे कसं लक्षात ठेवायचं? आता 2 जण कॅफेमध्ये गेले, पोरगन पोरगी. पैसे कोण देते? पोरगच देते ना, हा ना. हनुमंत पण ते मला माहीत नाही है ना, म्हणजे हनुमंत कधी गेला नाही हे सांगायचं त्याला है ना, असं आहे है ना. ह्याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन कोण देतं बाबा? लिगॅंडच देतो, बरोबर ना. लिगॅंडच काय देतो? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतो गाईस. आणि हा बॉन्ड तयार होतो. त्या बॉन्डचं नाव आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. हा पार्ट ऑफ फन झाला गाईस. क्लिअर झालं? आता मेटल कसला असला पाहिजे बाबा नो? आता क्रायटेरिया काय? लक्षात येते का? आता क्रायटेरिया काय? मेटल कसा असा पाहिजे? मेटल पाशी काय क्वालिफिकेशन असलं पाहिजे? मेटल जवळ काय पाहिजे? एम्प्टी ऑर्बिटल्स पाहिजेत. स्पेसिफिकली डी ऑर्बिटल असणं गरजेचं आहे. याच्याजवळ काय पाहिजे? एम्प्टी डी ऑर्बिटल पाहिजे. जनरली डी म्हणूयात आपण, कारण आपण डी ब्लॉक एलिमेंटच सेंट्रल मेटल ॲटम मॅक्सिमम कंपाऊंड बनवतात, बरोबर ना.
लक्षात आलं का? डी ब्लॉक एलिमेंटच मॅक्झिमम बनवतात. का बनवतात त्याच्याबद्दल प्रश्न मी चर्चा करणार आहे थोड्या वेळानंतर. लक्षात आलं का? आता मेटलजवळ क्रायटेरिया काय पाहिजे? MTD ऑर्बिटल पाहिजे. म्हणजे कसं सांगतो. लिगॅंडजवळ काय पाहिजे? लिगॅंडचा क्रायटेरिया काय? व्हॉट इज द क्रायटेरिया? लिगॅंडचा क्रायटेरिया काय पाहिजे? लिगॅंडजवळ लिगॅंडचं काय काम आहे? लिगॅंड म्हणजे कोणता चांगला लिगॅंड आहे? त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. 2 टिकल्या पाहिजेत. काय पाहिजेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाहिजेत गाईस. काय पाहिजेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजेत. पॉईंट क्लिअर आहे? मेटलकडे काय पाहिजे? एम्प्टी जागा पाहिजे आणि याच्याकडे काय पाहिजे? इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. म्हणजे प्रोसेस कशी होते? लिगॅंड गिव्ह लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू द सेंट्रल मेटल ॲटम अँड फॉर्मिंग अ बॉन्ड. दॅट बॉन्ड इज कॉल्ड एज अ कोऑर्डिनेशन बॉन्ड और डेटिव्ह बॉन्ड. आता जे काही इलेक्ट्रॉन्स लिगॅंडकडनं मेटलकडे चालेत ते अकोमोडेट करण्यासाठी एम्प्टी जागा पाहिजेत ना. पाहुणे येणार आहेत आपल्याकडे राहण्यासाठी. त्यांना काय पाहिजे? खोल्या पाहिजेत ना राहण्यासाठी. किती पाहुणे येणार आहेत त्याचे? हा ना, लक्षात तुला का? त्यासाठी काय पाहिजे? राहण्यासाठी खोल्या पाहिजेत. एक लक्षात घ्या, एक बॉन्ड बनवण्यासाठी एक एम्प्टी ऑर्बिटल पाहिजे. इथे एम्प्टीच पाहिजेत आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये एक इलेक्ट्रॉन पाहिजेत. लक्षात येते का? अशा टाईपचा हा क्रायटेरिया आहे गाईस. आता ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड शून्यापासून चालू केले आपण. क्रायटेरिया काय म्हणलं आपण? क्रायटेरिया डी ऑर्बिटल पाहिजे, याच्याकडे लोन पेअर पाहिजे. संपला विषय. क्लिअर आहे ना? आता पुढची स्लाइड आहे गाईस. आता एक कंपाऊंड घेतो आणि त्या कंपाऊंडमध्ये काय काय टर्म्स असतात ते मी सांगणार आहे तुम्हाला एकदम बेसिक पासून. हा ना, एक कंपाऊंड आहे गाईस. कंपाऊंड घेतो मी, इकडे लक्ष द्या. कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतो मी. K4. के प्रचंड महत्वाचा आहे मुलांनो. के पोटॅशियम. हा ना, K4 ब्रॅकेटमध्ये काय आहे? FeCN6 आणि हा ब्रॅकेट आहे गाईस. लक्षात येते का? हा ब्रॅकेट आहे. लक्षात येते का? हा आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ह्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी एकदम बारकाईने अंडरस्टँड करायचं. समर्थ लक्षात येते का? आता कसं आहे बघा. पहिल्यांदा सुरू म्हणून आता हे एक्झाम्पल घेतले ना आपण. विराज आपण काय घेतले? हे एक्झाम्पल घेतले गाईस. पहिल्यांदा सुरू हा जो आहे ना गाईस केला काय म्हणतात? जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ना त्याला म्हणायचं काउंटर आयॉन. त्याला काय म्हणायचं? काउंटर आयॉन म्हणायचं. काय म्हणायचं हनुमंत? जोरात बोला. काय म्हणायचं? काय म्हणायचं? काउंटर आयन म्हणायचं गाईस. आता हा एफीला काय म्हणतात रे मुलांनो? एफीच्या अगोदर आपण ह्याला जाऊयात, ह्या ब्रॅकेटकडे. हा जो ब्रॅकेट आहे ना गाईस, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणायचं नाही त्याला, ते मॅथमॅटिक्समध्ये म्हणतात. ह्याच्यामध्ये म्हणायचं कोऑर्डिनेशन स्पियर म्हणायचं. काय म्हणायचं? कोऑर्डिनेशन स्पियर म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? कोऑर्डिनेशन. काय म्हणायचं याला? कोऑर्डिनेशन स्पियर म्हणायचं गाईस. क्लिअर आहे इथपर्यंत? काय अडचण आहे याच्यामध्ये? कोऑर्डिनेशन स्पियर. त्यानंतर तुम्ही जांभळे देऊ नको बाबा. त्यानंतर हा एफी आहे ना, एफीला काय म्हणूयात आदित्य? एफीला म्हणायचं सेंट्रल मेटल ॲटम. एफीला काय म्हणायचं? सेंट्रल मेटल ॲटम. पॉइंट क्लिअर आहे? हा जो सायनाइड आहे ना गाईस, सायनाइड म्हणजे लिगॅंड आहे गाईस. सायनाइड म्हणजे काय आहे? लिगॅंड आहे गाईस, लिगॅंड. लक्षात येते का? सायनाइड म्हणजे काय आहे? लिगॅंड आहे. पॉइंट क्लिअर आहे? त्यानंतर महत्वाचा पार्ट काय मुलांनो? त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे हा जो 6 नंबर आहे ना गाईस. कोणता नंबर आहे हा? 6 नंबर. 6 नंबरला काय म्हणतात? कोऑर्डिनेशन नंबर म्हणतात गाईस. 6 नंबरला काय म्हणतात? कोऑर्डिनेशन नंबर म्हणतात. कोऑर्डिनेशन काय म्हणतात? कोऑर्डिनेशन नंबर म्हणतात गाईस. काय म्हणतात त्याला? कोऑर्डिनेशन नंबर म्हणतात. पॉइंट क्लिअर आहे? म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नेमकं काय? किती लिगॅंड मेटलला अटॅच आहेत, किती लिगॅंड मेटलला अटॅच आहेत, तो नंबर म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर तुमच्या सिलेबसमध्ये 2 ठिकाणी आहे. तुमचा आवडता टॉपिक सॉलिड स्टेट होता एक, हा ना, CET ॲडव्हान्सला आहे तो. CET ॲडव्हान्स म्हणजे MST CETला आहे तो, है ना गाईस.
है ना. तिथं ते सॉलिड स्टेट टॉपिक आहे. बरेचसे मुलं ना आपले एक महिना ते सॉलिड स्टेट टॉपिक शिकलेत. एक महिना जेईची मुलं 1 महिना सॉलिड स्टेट, नंतर कळाले त्यांना ते टॉपिकच कटलं, त्यांच्या मास्तरला माहीत नाही. असं अवघड आहे रे, असं आहे बरंचसं आहे ना. आणि आपले विद्यार्थी वेळासारखं 1 महिना त्याच्यासाठी वेस्ट घातले. अरे कटलाय टॉपिक, अपडेट व्हा ना. क्लिअर आहे ना, क्लिअर आहे ना. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नेमकं काय रे रवी? नंबर ऑफ लिगॅन्ड. लक्षात येते का? नंबर ऑफ लिगॅन्ड अटॅच्ड. अटॅचमेंट लई महत्वाचा शब्द आहे पोरांनो. अटॅच टू सेंट्रल मेटल ॲटम. दॅट नंबर इज कॉल्ड एज व्हॉट? कोऑर्डिनेशन नंबर. ह्याला शॉर्टली कसं लिहितात? CN. इथं म्हणायचं नाही CN म्हणजे हे सायनाइड, हे नाही. CN म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे कोऑर्डिनेशन नंबरचा. नाही तर इथं बी CN तिथं बी CN, लिगॅन्ड बी सायनाइड है ना, ते असं म्हणायचं नाही. लक्षात येते का? क्लिअर आहे. हे झालं इंट्रोडक्शन. हे काय झालं? इंट्रोडक्शन गाईज. पॉईंट क्लिअर आहे. ऑनलाईनवाले दिसते का? ऑनलाईनवाले दिसते का? चॅट बॉक्समध्ये चॅट बॉक्स करत राहायचं. कशाला? स्पेक्टेटर म्हणजे कशाचं अल्टरनेटिव्ह असं? मी पण पहिल्यांदाच बघतोय. ठीक आहे ना. हां, ॲक्च्युली याच्यामध्ये काउंटर आयनचं काय काम असतं? टू सॅटिस्फाय द चार्ज ऑफ कोऑर्डिनेशन स्पिअर. दोन्हीचं पण एक्सप्लेन. काउंटर आयन म्हणजे काहीच नसतं, फक्त चार्ज सॅटिस्फाय करतात. आता हेच एक्झाम्पल पुढे लिहितो गाईज मी. हेच एक्झाम्पल काय लिहितो मी पुढे लिहितो, ऐकून घ्या आता. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री चालू होते. वैभव नाही रे, कोण आहे का इथं? वैभवच नाही है ना. K4 FeCN6 हा म्हणा. जर मी K लिहिलं नाही, K महत्वाचं आहे पण मी लिहिणार नाही. K लिहिलं नाही. K वरती चार्ज काय असतो रे? K वरती चार्ज काय असतो? +1 असतो. लक्षात घ्या. फर्स्ट ग्रुपसाठी चार्ज काय घ्यायचा? +1 घ्यायचा. ह लिना गेरब से फरियाद. सेकंड ग्रुपसाठी काय घ्यायचं रे? सेकंड ग्रुपसाठी +2 घ्यायचं चार्ज. प्रत्येक लिगॅन्डचा चार्ज कळणं गरजेचं आहे. आपण लिगॅन्डच्या क्लासिफिकेशनमध्ये तो पॉईंट आपण चर्चा करणार आहोत. सध्याला काय आपल्याला पाहिजे? पोटॅशियमचा चार्ज किती असतो? +1 असतो. जर मी +4 काढलं इथलं, म्हणजे ह्याचा चार्ज कसं आहे बघा. लक्षात घ्या, चार्जकडे येतो मी. ह्याचा चार्ज काय आहे? +4 आहे. ह्याचा चार्ज काय आहे माहित नाही, काढूयात आपण. सायनाइडचा चार्ज किती असतो? सायनाइड हा -1 असतो. चालत गोष्टी पकडायच्या आहेत. चालत गोष्टी पकडायच्या आहेत. सायनाइडचा चार्ज किती असतो? -1 असतो. क्लिअर आहे ना. एवढाच चार्ज किती झाला रे? -6 झाला. तर ह्याचा किती असेल? किती असेल? +2 असेल गाईज. हा +2 असेल. लक्षात आलं का? टोटल चार्ज किती करायचा आपल्याला? 0 करायचा. 0. ऑक्सिडेशन स्टेट काढण्याचा साधी मेथड. टोटल चार्ज काय करायचा? 0 काढायचा. कळलं का हे? येस नो ऑनलाईनवाले कळतंय का? ऑनलाईनवाले लक्षात आलं का? टोटल चार्ज काय करायचं? 0 करायचं आणि त्यामुळे मेटलचा चार्ज काढायचा. लक्षात येते का? आता ह्याला मी आपण असं पण लिहू शकतो. कसं लिहू शकतो? असं पण लिहू शकतो गाईज. FeCN6
जर मी के काढलं इथून, जर मी इथून के काढलं तर ह्यावरती -4 लिहू शकतो का रे मी? के जर मी काढलं, समजा इथून लिहिलंच नाही मी के इथं, तर मी -4 लिहू शकतो का? कारण +4 कमी झालंय म्हणजे -4 डॉमिनेट झाले. एका के वरती +1 चार्ज असतो, असे 4 के काढले, तसा काय लिहिलं मी? -4 लिहू शकतो का? यस नो. आता अशा स्पेसिसचे ऑक्सिडेशन स्टेट कसं काढायचं लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता काय बाबांनो, हा Fe आहे, हा सायनाइड आहे, हा 6 आहे. याच्यावरती चार्ज का आहे? याच्यावरती चार्ज -4 आहे असं म्हणलं आपण. मेटलचा ऑक्सिडेशन स्टेट कसं काढायचं गाईज, प्रचंड महत्त्वाचा पार्ट आहे. मी सांगण्याचा प्रयत्न करतो साध्या लँग्वेजमध्ये. कसली लँग्वेजमध्ये? साध्या लँग्वेजमध्ये. आपल्याला फक्त लिगँडचा चार्ज माहीत असणं गरजेचं आहे. कुणाचा चार्ज असं माहीत असणं गरजेचं आहे? लिगँडचा चार्ज माहीत असणं गरजेचं आहे. इकडं लक्ष द्या, सायनाइड आहे गाईज, सायनाइडवरती चार्ज -1 असतो. लक्षात घ्या. हा का आहे? हे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. हा म्हणा, क्लिअर आहे का गाईज? छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. लक्षात आलं का? ह्या किल्ल्यामध्ये हा निगेटिव्ह लोक, किल्ल्यामध्ये काय गेलेत बाबांनो? 6 निगेटिव्ह लोक गेलेले आहेत, बरोबर ना? किती लोक गेलेत? -6 लोक मध्ये गेलेले आहेत. पण किल्ल्याच्या बाहेर एक पाटी आहे, तिथं किती दाखवते? त्या पाठीमध्ये -4 दाखवते. अरे किल्ल्यामध्ये तर लोक -6 निगेटिव्ह लोक गेलेले आहेत, त्या पाठीवरती काय दाखवतं? 4च निगेटिव्ह लोक दाखवतं. म्हणजे काय झालं? काहीतरी पॉझिटिव्ह असेल ना त्याच्यामध्ये. लक्षात आलं का? म्हणजे किल्ल्यात 6 गेलेत, त्या स्पिअर मध्ये 6 गेलेत, -6 गेलेत, पण त्या किल्ल्यावरती काय दाखवतंय? -4 दाखवते. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह असेल ना त्यामध्ये. ते म्हणजेच काय? हा किती असेल रे? हा +2 असेल गाईज. ही काढण्याची पद्धत आहे. ही काय आहे? कोऑर्डिनेशन काढण्याची पद्धत आहे. असंच काढायचं. XYZ एक्सच्या मेथड हे असं तसं काहीच नाही. बघितल्या कळलं पाहिजे. काहीचे थंब रूल सांगतो तुम्हाला मी. टॉपिक जसं जसं प्रोग्रेस होईल तसं तुम्हाला काय सांगतो? थंब रूल सांगतो. फक्त ते थंब रूल फॉलो करा. लक्षात येते का? अजून एक कंपाऊंड घेऊयात गाईज, अजून एक कंपाऊंड घेऊयात. कंपाऊंड कोणता घेऊत रे? हा घेऊयात. कोणता? CO NH3 हा ब्रॅकेट क्लोज करा. ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहा? Cl3. हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे का? आहे ना. ह्याच्यामध्ये जो हा आहे ना, काउंटर आयन कुठे आहे? काउंटर आयन नंतर आहे गाईस. लक्षात आलं का? काउंटर आयन नंतर आहे. लक्षात घ्या मी काय सांगतो सगळं बघा. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. लक्षात घ्या काय सांगतोय बघा. जर निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल तर कॉम्प्लेक्स निगेटिव्ह असेल तर काउंटर आयन का असतो? तर काउंटर आयन कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. आणि पॉझिटिव्ह काउंटर आयन हे पहिले लिहितात. आणि पॉझिटिव्ह काउंटर आयन कसे लिहितात? पहिले लिहितात. पहिले. आता इथे लिहिलं होतं ना पहिले. पहिले काय लिहिलं होतं रे? हा काउंटर आयन पहा ना, हा काउंटर आयन होता ना, पहिल्यांदा पॉझिटिव्ह लिहिलं गाईस. आणि जर कॉम्प्लेक्स पॉझिटिव्ह असेल, लक्षात घ्या. आणि हे कंडिशन नंबर 1 झाली. कंडिशन नंबर 2 काय असेल रे? कंडिशन नंबर 2 काय असेल? कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स काय असेल? पॉझिटिव्ह असेल तर काउंटर आयन काय पाहिजे? काउंटर आयन कसा असेल? निगेटिव्ह असेल. आणि काउंटर आयन निगेटिव्ह असेल तर ते नंतर लिहितात. निगेटिव्ह काउंटर आयन कसे लिहितात? नंतर लिहितात. ते कसे लिहितात? नंतर लिहितात. नंतर ह्याच्यामध्ये काउंटर आयन कोणता आहे? Cl ना.
Cl आहे ना, हा नंतर आहे ना, लक्षात आलं का, नंतर लिहिलंय ते. इकडं असेल तर पॉझिटिव्ह लिहायचं, इकडं असेल तर निगेटिव्ह लिहायचं. पॉईंट क्लिअर आहे का? आता 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 ह्या कॉम्प्लेक्समध्ये कोणता कॉम्प्लेक्स आहे रे वल्लभ, कोणता कॉम्प्लेक्स आपला, हा आहे ना, कोणता, CONH3 Cl3. हा वर्नरचा पहिला कंपाऊंड आहे गाईज, आपल्याला बघायचं, वर्नर थेरी बघायचं आपल्याला, प्रचंड महत्वाचं पार्ट आहे याच्यामध्ये. क्लिअर आहे ना? ह्याच्यामध्ये कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय, OS म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय, कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय रे, ऑनलाईनवाले दिसतंय का, कॅमेरा नाही चालू, ऑनलाईनवाले मॅसेज करा. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय, इकडे लक्ष द्या, +3 आहे गाईस, करेक्ट आहे. आता काही अजून गोष्टी चालत चालत तिकडल्या साईडला मी चालत गोष्टी काय पकडायच्या ते सांगतो मी तुम्हाला. अमोनियाचा लक्षात घे, अमोनियाचा चार्ज किती असतो समर्थ, 0 असतो. वॉटरचा चार्ज काय असतो, 0. हे न्यूट्रल लिगँड आहेत गाईस. कसले लिगँड आहेत हे, ह्याला काय म्हणायचं, न्यूट्रल लिगँड म्हणायचं. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, बायडेंटेड, ट्रायडेंटेड, पॉलिडेंटेड, सगळं लिगँडचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत ह्या टॉपिकमध्ये. लिगँडवरती चार्ज किती पण असतो, ह्यांचा चार्ज कसा असतो, 0 असतो. लक्षात आलं का, ह्यांचा चार्ज किती असतो, 0 असतो. म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट काढायचं ना, 0.5 म्हणायचं नाही थोड्या वेळानंतर, हे ऑक्सिडेशन स्टेट आहे, नाहीतर म्हणसाल 0.5 सर म्हणून, हा ना, हे 0.5 नाही रे, ऑक्सिडेशन स्टेट आहे. असो, जोक होता हा, कळलं ना, ओके ना. ऑक्सिडेशन स्टेट कसं काढायचं, ह्याचा चार्ज किती असेल रे, टोटल चार्ज किती आहे, 0 आहे. ह्याचा चार्ज किती असतो, 0 असतो. क्लोरीनचा, एका क्लोरीनचा चार्ज किती असतो, -1 असतो. म्हणजे ह्याचा किती झाला, -3. -3 ला 0 करायचं आपल्याला. कोबाल्ट कसा पाहिजे, +3 पाहिजे. लक्षात आलं का गाईज, कोबाल्ट कसा पाहिजे, +3 पाहिजे. हे ऑक्सिडेशन स्टेट काढण्याची साधी सोपी मेथड आहे. ऑनलाईनवाले क्लिअर होते का, यस नो, क्लिअर आहे, काय अडचण याच्यामध्ये, याच्यामध्ये काय अडचण. आता जाऊयात, खूप मोठा पार्ट आहे डबल सॉल्टकडे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे, डबल सॉल्ट आहे. पॉईंट क्लिअर आहे गाईज. चला प्रोसीड टू द नेक्स्ट वन. डबल सॉल्टकडे जायचं का, येस नो, येस नो. आता नवीन पार्ट आहे आणि डबल सॉल्टचं डिस्टिंग्विश बघायचं. ते बोर्डच्या एक्झाममध्ये पण विचारतं, CTला पण विचारतं, JEEला पण विचारतं आणि ह्याला पण विचारतं. त्याचे एक्झाम्पल 3 आहेत. 3 एक्झाम्पल मी सांगणार आहे. जनरली 1 एक्झाम्पल सांगतात, मी त्याचे 3 एक्झाम्पल तुम्हाला मी सांगणार आहे. प्रॉपरली ऐकायचं आणि प्रॉपरली लिहून घ्यायचं. क्लिअर आहे ना, लक्षात घ्या. सॉल्टचं नाव काय रे, सॉल्टचं नाव आहे डबल सॉल्ट. द वर्ड इटसेल्फ सेज द मीनिंग. जो शब्द आहे ना डबल, हाच काय सांगतो, मीनिंग सांगतोय गाईज. काय सांगतोय, मीनिंग सांगतोय. स्टॅच्यूमेट्रिक रेशिओ ऑफ 2 or more salt and forming a one compound. That compound is called as double salt. ह्याला असं म्हणू शकतो का, कसं म्हणू शकतो रे, स्टॅच्यूमेट्रिक रेशिओ ऑफ 2 salt is called as a double salt. Stoichiometric ratio of 2 salt is called as a double salt. आता फॉर एक्झाम्पल कसं आहे काय नाही ते सांगतो. एक्झाम्पल आहे का रे, कडक एक्झाम्पल आहे गाईस. एक्झाम्पल नंबर 1, 3 एक्झाम्पल घेणार आहे मी. मोहर सॉल्ट, कार्नलाइट, पोटॅशियम. 3 एक्झाम्पल आणि 3चे पण फॉर्म्युले तुमच्या डोक्यात फिट्ट बसले पाहिजेत. कळलं का, ठीक आहे ना, क्लिअर आहे गाईज. हां पुढं मग आता पहिला मुद्दा आहे गाईज, मोहर सॉल्ट. माझ्यासोबत बोलायचं आहे.
मोहर सॉल्ट. मोहरा पिक्चर म्हणायचं रे हनुमंत, नाही तर म्हणशील मोहरा पिक्चर. मोहरा पिक्चर होता ना अक्षय कुमारचा, सुनील शेट्टीचा, है ना. त्याच्यामध्ये गाणं होतं ना, तू चीज बडी है, स्वस्त स्वस्त. हा का मस्त मस्त. उगाच जायला काहीतरी काय चाललंय का हे जीवनामध्ये. बाप रे अवघडच बाबा हे. आता हे मला एडिट करावं लागेल पहिल्या सुरू. नाही तर पोरग तेवढंच क्रॉप करायचं, लावायचं आमचं बँड. काही बोललं बाबा, हे अनऑफिशियल होतं. हा ना. आता इकडे बघा, हे ना हे अनऑफिशियल टॉक होतं. आता ऑफिशियल टॉक मोहर सॉल्टकडे जायचं. गाईज मोहर सॉल्ट म्हणजे काय असतं रे, लक्षात घ्या. हा ना. फॉर्म्युला अंडरस्टँड. कुणाला फॉर्म्युला माहित आहे का? कुणाला फॉर्म्युला माहित आहे मोहर सॉल्टचा? लक्षात घ्या, मी सांगतोय. आदित्य, FeSO4 ह्याला म्हणायचं फेरस सल्फेट. काय म्हणायचं ह्याला? फेरस सल्फेट. नंतर एक टिकली द्यायची, टिकली नंतर दुसरा सॉल्ट लिहायचा. दुसरा कोणता आहे? NH4 अमोनियम. अमोनियम सल्फेट. आता म्हणा इथं टेकन टॉईस का लिहिले सर? कारण अमोनियमवरती चार्ज किती असतो? +1 असतो. एक अमोनियमवरती चार्ज किती असतो? अमोनियम वरती चार्ज +1 असतो ना काही डोक्यावरती लिहितात बघा ते. म्हणून अनसल्फेटवरती चार्ज किती असतो? -2 असतो. 10वीला शिकलात तुम्ही, 9वीलाच. हा ना. म्हणून ह्याचा कसं लिहायचं? NH4 टेकन टॉईस SO4 लिहायचं. त्याच्यानंतर अजून एक टिकली द्यायची. टिकली नंतर टिकली गाईस, टिकल्या देत राहायचं जीवनामध्ये. विराज 6H2O. आता म्हणा सर हे 6H2O काय आहेत? हे हायड्रेटेड मॉलिक्यूल आहे. काय आहे? हायड्रेटेड मॉलिक्यूल आहे. जर मी मॉलिक्यूल असं ठेवला इथं, लक्षात घ्या, असा मॉलिक्यूल आहे. हा म्हणा, हा मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल आहे. ह्या मॉलिक्यूलवरती इथे एक H2 अटॅच होतोय, इथे एक H2 अटॅच होतोय, इथे एक H2 अटॅच होतोय, H2 इथे एक होतोय, इथे एक H2 अटॅच होतोय आणि इथे एक H2 अटॅच होते गाईज. 1 2 3 4 5 6. त्याच्या सरफेसला किती H2 अटॅच झाले रे? 6 झाले. ते हायड्रेटेड म्हणतात त्याला. त्यालाच का म्हणतात? हेक्सा हायड्रेटेड कंपाऊंड. का म्हणायचं त्याला? हेक्सा हायड्रेटेड कंपाऊंड म्हणायचं. हेक्सा हायड्रेटेड कंपाऊंड म्हणजेच काय? H2O 6 अटॅच आहेत सरफेसिली. ते फक्त सरफेसिली अटॅच आहेत. आणि हायड्रेटेड कंपाऊंड हे कसे असतात? हायग्रोस्कोपिक असतात. हायग्रोस्कोपिक. हा ना. असं वेगळी मिनिंग काढायचं नाही हनुमंत. ह्याला काय म्हणायचं? हायग्रोस्कोपिक. म्हणजेच डेलिक्वेसेंट. डेलिक्वेसेंट और हायग्रोस्कोपिक गाईज लक्षात घ्या. म्हणजेच काय? जर एका प्लेटमध्ये, जसे पोहे खातो ना आपण, प्लेटमध्ये, स्टीलच्या प्लेटमध्ये जर कंपाऊंड घेतला, समर सकाळी घेतला, सगळं सॉलिड आहे, संध्याकाळपर्यंत बघितलं सगळं पाणी झालंय, त्याला काय म्हणायचं? हायग्रोस्कोपिक म्हणायचं. लक्षात आलं का? त्याला काय म्हणायचं? हायग्रोस्कोपिक म्हणायचं. म्हणजे असे कंपाऊंड, जे कंपाऊंड ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर ऑब्झर्व करतील. ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर काय करतील? ते ऑब्झर्व करतील आणि ते काय होईल? लिक्विड होईल. त्याला म्हणायचं हायग्रोस्कोपिक. माझ्यासोबत बोला, हायग्रोस्कोपिक. डेलिक्वेसेंट. 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 हायग्रोस्कोपिक. क्लिअर आहे गाईज? असा हा तो मोहर सॉल्ट कसा आहे रे बाबांनो? हा हेक्सा हायड्रेटेड कंपाऊंड आहे. पॉइंट क्लिअर आहे? आता बरेचशा एक्झाम मध्ये असा प्रश्न विचारला, व्हेन द मोहर सॉल्ट डिझॉल्व इनटू द वॉटर हाऊ मेनी आयॉन्स आर फॉर्म? ज्या वेळेस मोहर सॉल्ट एका बकेटमध्ये पाण्यामध्ये टाकूयात आपण, त्याचे आयॉन्स किती बनतात? लक्षात आलं का? लगे आपण एक्सपेरिमेंटली सांगतोय, आपण पण एक्सपेरिमेंट करायला लागलोय. लक्षात आलं का? आपण पण काय करायला लागलोय? एक्सपेरिमेंट करायला लागलोय गाईज. लक्षात घ्या. हा ना. कमी नाही राहायचं रे आपण जीवनामध्ये. हा ना. पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायचं, पुढे चालायचं. आपले कसे आहेत एक्सपेरिमेंटकडे लक्षात घ्या. हनुमंत
FeSO4 हनुमंत टिकली डबल आहे ना रे आदित्य. कसं हे एक सॉल्ट आहे आणि हे एक सॉल्ट आहे, पाण्याला म्हणायचं पकडायचं नाही. दोन सॉल्ट एकत्र आलेत म्हणून डबल सॉल्ट. लक्षात आलं का? बनतं कसं हे, बनतं कसं सांगू का? सांगतोय बनतं कसं ते सांगतो मी तुम्हाला. लय भारी बनतं हे, एवढं भारी बनतं ना की बस रे बस. लक्षात घ्या, एका बकेटमध्ये लक्षात घ्या, एका बकेटमध्ये मी काय घेतलंय FeSO4 घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी आहे. दुसऱ्या बकेटमध्ये मी काय घेतलं अमोनियम सल्फेट घेतलं. काय घेतलं NH4 टेकन ट्वाइस SO4 घेतलं. आदित्य क्लिअर आहे का? दोन्ही बकेट एकत्र केले. मोठं बकेट घ्यायचं हा ना, नाहीतर छट नाही ना बाहेर सांडू शकतं पाणी. लक्षात आलं का? मोठं बकेट घेतलं, ह्या बकेटामध्ये दोन्हीचं पण पाणी मिक्स आहे. आणि खालून काय लावायचं रे समर्थ्या? हेणगा लावायचा. हेणगा आपण व्यवस्थित लावतो. हेणगा लावले काय होतं, दोघांचं मिक्सचर बनतं तिथं. जे पावडर बनतं का नाही, ते पावडर असतं नाही ते बेसला बसलेले, हे पावडर बनतं रे खाली. लक्षात आलं का? ते पावडर काय असतं? डबल सॉल्ट असतो काहीच, कारण त्याच्यामध्ये 2 सॉल्ट असतात. डबल सॉल्ट म्हणजे 2 सॉल्ट हा ना. लक्षात घे, असं म्हणायचं नाही 3 पण असू शकतात हा ना. हा ना, म्हणजेच काय झालं FeSO4 डॉट NH4 टेकन ट्वाइस SO4. ह्याला ओपन ठेवलं की मग ह्याच्या कडेला कोण येतात? 6 लोक येतात. 3 4 5 6. 6 लोक म्हणजे कोणते? वॉटर मॉलिक्यूल. ह्याला ओपन ठेवलं प्लेटमध्ये, 6च वॉटर चिटकतात आणि कंपाऊंड तयार होते हेक्झायड्रेटेड मोअर सॉल्ट. कळलं का? आता मुद्दा काय चर्चा चालू आहे? मुद्दा असला चर्चा चालू आहे गाईज, लक्षात घ्या. ऑनलाईन वाले समजतंय का? ऑनलाईन वाले हा लक्षात घ्या. आता मुद्दा पॉईंट काय डिस्कशन चालू आहे? व्हेन द मोअर सॉल्ट डिसॉल्व इन टू द वॉटर हाऊ मेनी आयन्स आर प्रोड्यूस. ज्या वेळेस मोअर सॉल्ट पाण्यामध्ये टाकल्यानंतर किती आयन्स बनू शकतात? नंबर ऑफ आयन्स बद्दल बोलायचं, डिस्कस करायचं. आदित्य आपला फॉर्म्युला काय आहे मोअर सॉल्टचा? NH4 FeSO4. कशाला पण हे म्हणता तुम्ही? NH4 टेकन ट्वाइस SO4 टिकली 6H2O. कम ऑन, क्लिअर आहे? आता 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 ह्याचं स्प्लिट इकडं बघा. स्प्लिटिंग कसं होतं बघा. ह्याचं कसं होतं स्प्लिटिंग रे? ह्याच्यापासून एक Fe डाय पॉझिटिव्ह बनतो. हा काय बनतो? SO4-2 बनतो. सल्फेट -2 असतो. लक्षात ठेवायचं, 9वी स्टँडर्ड. सल्फेटवरती चार्ज किती असतो? -2. म्हणजे Fe काय असेल? +2 असेल. Fe काय असेल? +2 असेल. अमोनियमवरती आत्ता सांगितलं मी तुम्हाला, अमोनियम किती असतो? अमोनियमवरती चार्ज किती असतो? पॉझिटिव्ह असतो. हे किती बनतील? 2 बनतील ना. आणि एक SO4 इथे एक बनेल. किती झाले रे टोटल नंबर ऑफ आयन्स? विराज आयन्स किती झाले टोटल? 1 2 3 4 5. किती आयन्स बनले रे? 5. वॉटरचा कसलाच उल्लेख नाही. एक वॉटरमध्ये दुसरा वॉटर टाकलं तर फक्त वॉटरच वाढतं, थोडंसं लेवल वाढतं. वॉटर 0. वॉटरमध्ये वॉटर टाकलं काय होतं का? वाढ होतं ना, थोडंसं ग्लासवरती येतो, पाण्यावरती येतं. हा जोक होता. क्लिअर आहे? किती आयन्स झाले? 5 झाले. ह्याला म्हणायचं मोअर सॉल्ट. फॉर्म्युला क्लिअर झाला का? FeSO4 डॉट अमोनियम सल्फेट डॉट 6H2O. क्लिअर आहे का ऑनलाईन वाले? नेक्स्ट गाइज, नेक्स्ट एक्झाम्पल आहे कार्नलाइट. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? कार्नलाइट. कार्नलाइट. दुसरे एक्झाम्पल आहे समर्थ. द्या कोणतं आहे समर्थ? काय कार्नलाइट म्हणजे माहित? हे आहे बघा स्पेलिंग इथं. कार्नलाइट आहे का इथं? पण कर्नलाइट आहे का? आहे का? हॉटेल आहे का? ते कार्निवल आहे का? ओके ओके. कर्नालाइट म्हणा, कार्नलाइट म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा हा ना. कार्निलाइट हा ना. कार्निवल आहे का ते? मला वाटलं हा ना काही इथं लातूरमध्ये. मग आपल्याला माहीत नाही ना काही पण. आम्ही काय साधे सिंपल माणसं काय हॉटेलला जात नाही, काही नाही. होय, समर्थाला माहीत आहे हॉटेल वगैरे हा ना. इकडे बघा, कर्नलाइटबद्दल जायचं आपल्याला. लक्षात घ्या गाईज, लाईफमध्ये हा जो फॉर्म्युला सांगतो आयुष्यभरामध्ये कधीच विसरायचं नाही. फॉर्म्युले लक्षात ठेवा पोरांनो, रटण्याचा प्रयत्न करा. पुढे जायचं का? कर्नलाइटचा फॉर्म्युला काय आहे? KCl टिकली MgCl2
टिकली 6H2O. टिकलीची गरज नाही. लक्षात येते का? क्लिअर आहे का? कशाच कर्नलाइट म्हणजे कसं असं लक्षात ठेवायचं. इथं की आहे, इथं सी आहे. KC सारखंच असतं. KCl.MgCl2. Mg का बेटा मागे कार स्कूटर +2 लागतील ना. ह्याच्यामध्ये चार्ज कसा असतो याचा? ह्याचं स्प्लिटिंग झालं किती आयन्स बनतील? हा पोटॅशियम के माहिती आहे ना तुम्हाला. पोटॅशियम लई महत्वाचा मॉलिक्यूल आहे गाईस. हे कसा असतो? +1 असतो गाईस. हा Cl कसा असतो? -. इथं 2 झाले काय आन्सरच्यापासून. इथे किती असतील? Mg डाय पॉझिटिव्ह. मागे Cl किती बनतील? 2 Cl निगेटिव्ह. पाण्यामध्ये पाणी किती झाले? 1 2 3 4 5. किती आयन्स बनले रे? 5 आयन्स बनले गाईस. पॉइंट क्लिअर आहे का? कार्नलाइट डिझॉल्व झाल्यानंतर आयन्स किती बनले? 5. नेक्स्ट बघायचं गाईस पोटॅश आलम. पोटॅश आलम बघायचं का? पोटॅश आलम. पोटॅश आलम गाईस. पोटॅश आलम. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आहे गाईस. थर्ड एक्झाम्पल काय रे? थर्ड एक्झाम्पल आहे पोटॅश आलम. थर्ड एक्झाम्पल गाईस पोटॅश आलम गुजरने को है ना. पोटॅश आलम फॉर्म्युला काय रे त्याचा? पोटॅश आलमचा फॉर्म्युला काय? K2SO4 पोटॅशियम सल्फेट Al2SO4. किती असेल रे? 23 नंबरचा असेल का सल्फेट? 23 नंबरचा असेल. .24H2O गाईज. किती आहे? 24H2O. पॉइंट क्लिअर होतोय का? किती H2O? 24H2O गाईज. समर्थवरती बघ. अन्नेसरी बाईट देऊ नको तू. सकाळी बघितलंस ना किती जणांचे नाव होते ते. लक्षात येते का तुम्हाला? हा कुणाचा फॉर्म्युला आहे? पोटॅश आलमचा आहे. काय काय आहे? डबल सॉल्ट आहे ना. पहिला सॉल्ट कोणता आहे? पोटॅशियम सल्फेट. दुसरा सॉल्ट कोणता आहे? अल्युमिनियम सल्फेट. नंतर किती वॉटर आहे रे बाबा? इथं 24 वॉटर मॉलिक्यूल ते शेजारी अटॅच होतात. 24 हायड्रेटेड मॉलिक्यूल आहे हा. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? पोटॅश आलम गाईस. पोटॅश आलमला दुसरं का म्हणतात? फिटकरी. मिठकरी म्हणायचं नाही, फिटकरी. नाहीतर म्हण चाल मिठकरी. काय म्हणायचं? फिटकरी. का म्हणतात? फिटकरी म्हणतात. फिटकरी म्हणा माझ्यासोबत. फिटकरी. फिटकरी है ना. फिटकरी म्हणजे पोटॅश आलम गाईज. दिस इज व्हॉट गाईज? दिस इज कॉल्ड ॲज अ डबल सॉल्ट. हा काय झाला? डबल सॉल्ट झाला. आता पॉइंट डिस्कस काय करायचं मुलांनो? डिफरन्स बिटवीन द डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड है ना. आता डबल सॉल्ट पाण्यात टाकल्यानंतर माझा एक प्रश्न आहे बघा हा ना. डबल सॉल्ट पाण्यात टाकल्यानंतर हा ना काय होतं रे? आयॉन्स बनतात. आयॉन्स बनले ना. सगळेच आयॉन्स बनले. फक्त आपण वॉटरला आयॉन्स नाही बनवलं कारण वॉटरमध्येच वॉटर ॲड करतो ना. वॉटरचे आयॉन्स काढायचे असतील तर आपल्या वॉटरला करंट द्यावं लागतं. वॉटरला काय द्यावं लागतं? करंट द्यावं लागतं. लक्षात येते का गाईस? वॉटरचे आयॉन्स बनवायचे ते. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर म्हणतात त्याला. लक्षात आलं का? म्हणजे त्याचं आता डबल. त्याचे बघा पॉईंट्स बघा रे. डिफरन्स बिटवीन डबल सॉल्ट अँड मोअर सॉल्ट. बोर्डच्या एक्झाममध्ये पण विचारतात आणि हे थेअरी पार्टमध्ये पण प्रचंड महत्त्वाचं आहे हा ना गाईज. लक्षात घ्या. काय म्हणतो आपण? डिफरन्स बिटवीन. लक्षात घ्या. डिफरन्स बिटवीन डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. इथपर्यंत ओके गाईस? ओके म्हणायची गरजच नाही. फक्त हेडिंग टाकली आम्ही है ना. ओके म्हणायची गरजच नाही ना. बरोबर आहे. ओके काय म्हणायला याला? इकडल्या साईडला काय लिहा? डबल सॉल्ट म्हणा. डबल सॉल्ट. आणि ह्या साईडला काय लिहा? कोऑर्डिनेशन. 4 पॉईंट आहेत गाईज. कोऑर्डिनेशन कंपाऊंड.
पहिला पॉईंट काय मुलांनो, ह्या कंपाऊंडचं दुसरं नाव बघा, ह्या कंपाऊंडला मॉलिक्युलर कंपाऊंड पण म्हणतात. और ह्या कंपाऊंडला काय म्हणतात, ॲडिशनल कंपाऊंड पण म्हणतात. काय म्हणतात, ॲडिशनल कंपाऊंड और मॉलिक्युलर कंपाऊंड. पहिला पार्ट चालू करायचा याच्यातला, डिफरन्समध्ये जायचं गाईस. क्लिअर आहे का. आता जेव्हा गाईस हा काय होतो 100% आयोनाइज होतो, हा ना. पहिला पॉईंट गाईस याचा 100% आयोनाइज. इन वॉटर. ह्याचं कसं आहे रे, पार्शियली आयोनाइज. आता म्हणा कसं सांगणार हनुमंत, मी 100% सांगणार तुझ्यासाठी ना. जीव रात्र है ना, दिवस रात्र म्हणायचं होतं का मला, जीव रात्र एक करेन हनुमंत. पण तुला सांगेन, ह्याला पाण्यात टाक हनुमंत, बकेटामध्ये ह्याला पाण्यात टाकायचं ना. मेन कोऑर्डिनेशन कंपाऊंड कुठं आहे इथं, ह्या ब्रॅकेटच्या मधलाच ना. इथं काय बनेल 4K पॉझिटिव्ह बनतील, प्लस काय बनेल इथं FeCN6. किती निगेटिव्ह रे, 4 निगेटिव्ह. जेवढे पॉझिटिव्ह असतील तेवढे निगेटिव्ह असतील, असा आयॉन बनेल ना. ह्याची आयडेंटिटी लॉस होईल का, ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर, ह्याचा जॉमेट्री काय असते ह्या कंपाऊंडची, 6 म्हणजे ऑक्टायडल असते. सांगतो पुढं. ह्याच्यामध्ये व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी खूप प्रचंड महत्त्वाची थिअरी आहे गाईज. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, क्रिस्टल फील्ड थिअरी प्रचंड आवडती टॉपिक आहे गाईज. तुम्हाला डेप्थ भेटेल, तुम्हाला काय मिळेल, डेप्थ मिळेल. डेप्थ फक्त ऐकायचं, स्टोरी ऐकल्यासारखं. मी शिकवतो टॉपिक, पाठ होईल पाठ. फक्त लेक्चर करा, फक्त आणि फक्त फॉलो करा व्यवस्थितपणे. जे मी म्हणतोय ते बघा, रिझल्ट येणारच. कारण एवढं स्ट्रॉंग कंटेंट नाही पोरांनो कुठं. मराठीत आहे रे. अरे मुझे बोलना आता हिंदी में, सही में बोल रहा ना भाईजान. अपन को आता हिंदी में बात करना, लेकिन ना बोलते नहीं है, मराठी में बता रहे भाई, गावठी मराठी में बात करें हम. कळलं तुम्हाला पाहिजे, बरोबर ना, कळणं गरजेचं आहे. हा, हे झालं का, पार्शियली आयोनाइज्ड है ना गाईज, लक्षात घ्या. क्लिअर आहे ना. नेक्स्ट 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 आता ह्याची आयडेंटिटी गाईज, आयडेंटिटी बरोबर ना. ह्याची ह्याची आयडेंटिटी कुठे असते रे बाबांनो, सॉलिड स्टेटमध्येच असते. पाण्यात मिळालं, गंगेला मिळालं, पाण्यात काहीच त्याची आयडेंटिटी राहत नाही. ह्याची कुठे असते आयडेंटिटी, काय असते, प्रेझेंट इन सॉलिड ॲज वेल ॲज लिक्विड स्टेट. सॉलिडमध्ये पण असते, लिक्विडमध्ये पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेच ना. मेलाय कुठं तो, पाण्यात पण जिवंतच असतो ना तो. सॉलिडमध्ये पण त्याची कोऑर्डिनेशन कंपाऊंड याची जॉमेट्री ऑक्टायडलच असते, आणि लिक्विडमध्ये पण याची जॉमेट्री काय असते, ऑक्टायडलच असते. कोऑर्डिनेशन स्पेअरमधला काही फरक पडत नाही. लक्षात येते का गाईस. आता तिसरं, हे जे बकेट बनलं होतं ना गाईज, बकेटमध्ये ह्याच्यामध्ये आयॉन्स बनले होते. कुठे गेले रे आयॉन्स, गेले ह्याच्यामध्ये आयॉन्स. ह्याची जर आपण टेस्टिंग केली गाईज, ह्या बकेटाची पाण्यामध्ये टाकून जर टेस्टिंग केली, ह्याच्याबद्दल सगळ्या टेस्ट पॉझिटिव्ह. पोटॅशियमची टेस्ट पॉझिटिव्ह येईल, क्लोराईडची टेस्ट पॉझिटिव्ह येईल, Mgची टेस्ट पॉझिटिव्ह येईल, Cl क्लोराईडची टेस्ट पॉझिटिव्ह येईल. म्हणजे ॲक्वेस स्टेटमध्ये कन्स्टिट्युएंट एलिमेंटची टेस्ट ऑल कन्स्टिट्युएंट एलिमेंटची टेस्ट काय दाखवतो, ते पॉझिटिव्ह दाखवतं. कोण, डबल सॉल्ट. बरोबर ना गाईस, बरोबर ना. आता इकडे बघा, इथं बघा, इथं काय म्हणू शकतो, ह्याला अशी हेडिंग टाकता येईल का, कुठे गेलं रे ते, पुढं आहे का,
आणि मग सांगा जा रे. हा इथं कलर चेंज करतो. है ना गाइस. शो पॉझिटिव्ह टेस्ट फॉर ऑल ऑल आयन्स म्हणजेच काय झालं. ऑल कन्स्टिट्युएंट आयन्स म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह. है ना. इथं कसं असेल. नॉट शो ऑफ ऑल आयॉन्स. नॉट शो ऑफ ऑल आयॉन्स. सगळ्या आयॉन्स दाखवत नाही कारण तो तुटलेलाच नसतो ना. कोऑर्डिनेशन कंपाऊंड कुठं तुटलेलं असतं. सायनाइड कुठं दाखवेल इथं. सायनाइड नसतंच ना फ्री. त्यामुळे सायनाइडची टेस्ट दाखवणारच नाही. फक्त काय जाते इथं जे ह्या ब्रॅकेटच्या बाहेरचे तेच पाण्यामध्ये जातात. ब्रॅकेटच्या मधले जात नाहीत. समर्थ कळायला लागले का. येस नो. बरोबर बोलतो का रे मी. येस नो. लक्षात आलं का गाईस. ह्याच्यामध्ये कितवा पॉईंट आहे रे. असं म्हणायचं नाही. लास्ट माझ्या मनावरती अजून एक वाढू शकतो. हा असं नसतं ते. हा कितवा पॉईंट झाला. तिसरा का चौथा. कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन बॉन्ड काय असतो. अब्सेंट असतो. लक्षात येते का. इकडे काय असतो रे. कोऑर्डिनेशन बॉन्ड प्रेझेंट असतो. याचे एक्झाम्पल काय काय रे. अरे काय एक्झाम्पल आहे भाई इसके. एग्जाम्पल काय काय आहेत. मोहर्स सॉल्ट एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 2 कोणता. एक्झाम्पल नंबर 3 कोणता आहे रे. पोटॅश. आलम गुजरने को. फॉर्म्युला काय याचा. पोटॅश आलमचा फॉर्म्युला काय समर्थ. पोटॅश म्हणले की K2SO4 ॲल्युमिनियम टेकन टॉईस Al2 23 नंबरचा सल्फेट म्हणतात. सल्फेट ना. डॉट 24H2O. हा कार्नलाईटचा काय असतो रे. KCl डॉट MgCl2 डॉट 6H2O. 6H2O. मोर सॉल्टचा काय असतो रे. FeSO4 डॉट NaH4 टेकन टॉईस SO4 डॉट 6H2O. क्लिअर आहे. हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय असतं रे इकडं. ह्याचे एक्झाम्पल्स काय तिकडे. हे घ्या ना. K4 FeCN6. हे घ्या ना. CO NH3 6 Cl3. हे असे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. दिस इज अ जस्ट इंट्रोडक्शन अबाउट द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. क्लिअर आहे का. हे काय आहे फक्त इंट्रोडक्शन आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं. होप सो तुम्हाला हे पहिलं लेक्चर परफेक्टली समजलं असेल. है ना गाईस. नोट्स